निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन काय रे दासू, काय वाट चुकला का आज तुम्ही? आम्ही सरळ वाटेवरच आहोत पंच. तू निवडलेली वाट कशी आहे ती आज नाही कळायचं तुला. बाकी जर राहू देत, इथं कशा पायी आलं ते सांगा. आमचं एक काम आहे ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर समजा गावाचंच काम आहे. काय आहे ते बोला पटशिरी. गावात अक्काबाई आली आणि तुम्ही तिच्यासाठी देवीचं मंदिर बांधावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तशी समजा गावाचीच इच्छा आहे. आणि त्या देवळाच्या बाजूला अक्काबाईसाठी एक मोठा वाडा बी बांधा. एक तर त्या अक्काबाईची गावात राहायची लायकी नाहीये आणि तुम्ही तिच्यासाठी मंदिर आणि वाडा बांधायला सांगताय वय. अरे तुमचं डोकं जरा चांगल्या ठिकाणी लावा की. पंच, तुम्ही जे काय बी बोलताय ते अक्काबाईला कळतं बरं का. तेव्हा जे काय बी सबूत वापरायचे हाय ते जरा जपून वापरा म्हणजे झालं. आणि अक्काबाई समजा गावाचं भलं करायला आली आहे इथं, आणि गावानं तिच्यासाठी एवढं केलं तर काय बिघडलं? अरे तुझी अक्काबाई गावचं भलं नाही, वाटोळं करायला. वाटोळा गावचं भलं फक्त साधूबुवांच्या हातूनच होतं या. अरे गावासाठी एवढं शब्द करून ते मनात राहते. तुमच्या अक्काबाईला वाडा पाहिजे भाई. तुम्ही म्हणताय तसं काय बी होणार नाही. अहो पंचबाई, अक्काबाईच्या कामाला नकार देणं म्हणजे तिच्या रागाला अवतान दिलेवानी आहे. अहो पंचबाई, कशाला उगा अक्काबाईचा राग पदरात घालून घेताय तुम्ही. आम्ही नाही घाबरत अक्काबाईला. अरे लोकांचं नुकसान करायला आली आणि आमच्याकडे फायद्याची आज धरती वय. गावाकडनं तिला काय बी मिळायचं नाही. पंच, अक्काबाईचं काम म्हणजे देवी आईचं काम आहे. आणि तुम्ही त्याला नाही म्हणताय वय. अरे देवी आईच्या नावाखाली ती स्वतःचा स्वार्थ साधून घेते हे समजत नाही आम्हासनी. अरे एवढं बी दूधखोर नाही आम्ही. हे बघा, माझा राग अजून वाढायच्या तिथं निघून जा, नाही तर शिपायांना सांगून दोघांनी बांधून ठेवून द्या. चल निघा. जय जय जयकार हो. आहे का कुणी घरात? तुमच्या घरात जे काही असेल ते मला द्या. अरे तुमच्या दारात कोणीतरी भिक्षा मागतोय आणि तुम्ही घरात बसताय. बाहेर या आणि मला भिक्षा द्या.
अरे हे काय आणलं? पीठ पीठ नकोय मला. मला मला तुझ्या घरात जे सोन्याचे दागिने आहे ना ते दे. सोन्याचे दागिने दे. दे दे दे. हो, कोण कुठले तुम्ही आणि लोकांनी दागिने काय मागताय? भिक्षा मागायची असेल तर धान्य आणि पीठ घ्या की. ते चांगलं पीठ घेऊन आलेच होते ना भिक्षा वाढाया. जय जय जयकार हो. जय जय. हवं हे काय आहे समद? चल तो आणि काय करतो बघू आपण. बघितलं ना व त्या दासू आणि मीनाच्या मनात काय आहे ते. त्या अक्काबाईची मर्जी जपायसाठी त्यांची किती तळमळ चालली आहे. पर आपण आपलं धन त्यांच्या पायी का खर्च करायचं? अव धनाचा प्रश्नच नाही इथं. त्या अक्काबाईला वाडा बांधून देण्यापरीस आपण साधूबुवांसाठी मोठा वाडा बांधू आणि त्यासनी इथं गावात राहायला सांगू. वय ते तर आहेच. पर साधू बुवा त्या अक्काबाई बनी फक्त स्वतःचा विचार करत नाही ना व. त्यासनी असं घरबीर कशाची भाव नाही बघा. अहो माग एकदा आपण त्यासनी बोललो होतं की पर त्यासनी असलं काय बी नगय. मग आपण एक काम करूया. आपण गावासाठी एक मोठं देऊळ बांधू आणि बाहेर गावून येणाऱ्या लोकांची, साधू योगी लोकांची सोय व्हावी म्हणून एक मोठी धर्मशाळा बी बांधू. मग तर साधूबुवा इथं राहायला येतेलच ना. भय हे बराबर बोलताय बघा तुम्ही. त्या अक्काबाई सारख्या लोकांसाठी काही करण्यापरीस हे कधी बी चांगले बघा. आणि त्या निमित्तानं आपल्या हातून 4 लोकांची सेवा बी होईल आणि आपलं हे काम साधूबुवासनी बी आवडेल बघा. हे काम आपण मनावर घेऊन पुरं करूच बघा. त्यामुळं त्या अक्काबाईला बी चांगलीच चपराक दिल्यावानी होईल बघा. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. शुभम भवतो. देवा, तुम्ही तिकडे चावडीकडे चला. मी तुमच्यासाठी आसन मांड. तुम्ही तिथं बसा. असू द्या पंच. आम्ही इथे तुमच्याशी आणि लोकांशी बोलायला आलो आहोत, त्यामुळे आपण इथेच बोलूयात. आम्ही तुमच्या प्रांतातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. बऱ्याच गोष्टी आमच्या नजरेस पडल्या आहेत. या गावातील लोकांची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की इथले लोक शेतात कष्ट करतात, राब राब राबतात, तरीही त्यांच्या कष्टांना हवं तसं फळ मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता आणि शेती करण्याच्या योग्य पद्धतीचा अभाव. ह्या प्रांतामध्ये योग्य प्रमाणात जर पाणी उपलब्ध झालं आणि जर तुम्ही कष्ट केलेत तर या भागामध्ये प्रत्येक शेतामध्ये धनधान्य पिकेल, गाई गुरांना चारा होईल, तुमच्याकडे धन येईल, भरभराट होईल.
खऱ्या अर्थाने धनलक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्यावर. देवा, तुम्ही सांगा आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही तसं करू. गावाबाहेर जी ओसाड शेतजमीन आहे, माळरान आहे, तिथे तुम्ही आमच्यासोबत चला. पर देवा, तिथं तर पाण्याचा टिपूस बी नाही, मग पीक कसं काय येईल? पंच, आम्ही तिथे गेल्यावर जलदेवतेला आवाहन करू, वेगवेगळ्या प्रकारचे जलस्रोत निर्माण करू. आता उन्हाळा सुरू आहे, तर शेतीच्या नांगरटीची वगैरे कामे करून घ्या आणि शेतीची मशागत करा. आणि आम्ही जे जलस्रोत निर्माण करू ते कसे जपता येतील ते पहा. पुढे पाऊस पडल्यावर त्या पाण्यामध्ये भर होईलच. त्यानंतर तुमच्या कष्टाने ह्या भागामध्ये धनधान्य पिकेल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. देवा, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. ओ, याआधी या समध्यासाठी मी लय आटापिटा केला होता. लांबच्या नद्यांचं पाणी आमच्या भागात यावं म्हणून लय प्रयत्न केले, पर काही यश नाही आलं बघा. आता ते सर्व काही शक्य होईल पंच. चला, आपण तिकडे प्रस्थान करूया. वै देवा, चला. गावातल्या एकानं बी तिकडे जायचं नाही. हे समद, हे पंच आणि या साधू बुवांचं थोतांड आहे. जय जय जयकार हो. जय जय. आहे का कुणी घरात? घरात असाल नसाल तेवढी समधी कापडं माझ्या मोरा आणून होता. त्यातली मला आवडलेली कापडं म्या घेऊन जाईल. ही असली कोणती पद्धत आहे तुमची भिक्षा मागायची? खाया प्याया मागा की, कापड कशाला मागता या? बरं, त्यात तुम्ही म्हणताय घरातली समधी कापडं आणा. ह्यो काही चित्रपण आहे? जय जयकार हो. जय जय. आहे का कोणी घरात? तुमच्या घरात जेवढ्या मुद्रा असतील तेवढ्या मला द्या. अरे, हे समद गाव गरीब आहे की काय? ज्यालाही काही मागतो तो तोंड वाकडं करतोय. अरे, मागल ती भिक्षा नाही वाढली ना तर पाप लागल तुम्हासनी. पाप लागल. या गावातनी पाप लागल. असं काय खुळवणी करतो ह्यो माणूस? हो, मला तर काहीतरी गडबड वाटते बघा. चला, आपण श्रीपादच्या कानावर घालू. वय वय, तोच सांगेल काय म्हणून. एखादं चेटूक करून दाखवायचं आणि मग समद्यासनी पायी करून घ्यायचं. ह्यो त्यांचा डाव आहे, पर तुम्ही कुणी बी भूलू नका. एकदा का ह्या साधूनी तुमच्या शेतात राख टाकली की कधी बी पीक उगवायचं नाही. पिढ्यान पिढ्या जात्याल
पर ती जमीन सुपीक होयाची नाही. यो अक्का बाईचा सबुद्धे ना ठेवा. यो पंच आणि हे साधू बुवा तुम्हासनी फसवल्या बिगार राहायची नाही. अक्काबाई श्रीपाद 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 तुला एक सांगायचं होतं. वय गावात बाहेरून कोणतरी माणूस आलाय आणि तो लोकांच्या दारात जाऊन मनाला येईल ते काय बी मागतोय. म्हणजे अहो दादा तो लोकांनी काही बी चित्र विचित्र मागण्या करतोय. म्हणजे धन धान्य दागिने कपडे सोनं काही बी मागण्या करतोय. अरे देवा, काय विचित्रपणा आहे हा सगळा. नाही म्हणजे धान्य मागण्यापर्यंत सगळं ठीक होतं, आपण ते देऊ शकतो, पण दागदागिने धन मागायचं म्हणजे. म्हणून तर आम्ही श्रीपादला सांगायला आलोय. श्रीपाद, आता तूच सांग त्या माणसाचं काय करायचं ते. म्हणजे त्याला हाकलून लावायचं का त्याला काहीतरी द्यायचं. मी तर सांगेनच, पण लोकांनी काय करावं हे त्यांना ठरवू द्या. अशा वेळी लोक काय करतात हे फार महत्वाचं आहे. श्रीपाद, अरे पण तो माणूस आहे तरी कोण. मी तर पाहतोय की तो माणूस कोण आहे, पण आता लोक त्यांना कसे ओळखतात आपण ते पाहूया. श्रीपादचं म्हणणं मला पटते. लोकांना स्वतःही ठरवता आलं पाहिजे. तो कोण आहे ते श्रीपादला माहीतच असेल. ठीक आहे, आम्ही गावात जाऊन बघतो काय होते ते. आमच्या बी दारात येईलच तो. आलोच आम्ही. अरे माझी काय तपश्चर्या आहे तुम्हासनी ठाव नाही. हिमालयात बसून लय कडक तप करून आलोय म्या. तिथून थेट दक्षिणच्या टोकापर्यंत फिरून आलोय म्या. आजपर्यंत मला कोणी भिक्षा द्यायला नाही म्हटलं नाही. म्या मागल ते बाकीच्या गावात मला मिळत आलंय. तुमच्या गावानी मला काही दिलं नाही. यात माझं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे. तुमचं नुकसान आहे. म्या असा मोकळ्या हाताने जायचं नाही. म्या धन मागितलं, कापडं मागितली, सोन्याचे दागिने मागितले. ते समज मला मिळालं नाही तर आपोआप ते नाहीसे होणार. आणि हो, तुमच्या घराचं वाटोळं होणार. वाटोळा. म्या जे बोलतोय ते समद खरं होतंय. त्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. म्या मागतोय ते मला द्या. हात अखडता घेऊ नका, नाहीतर तुमचं भलं होणार नाही. तुझी बुद्धी फिरली आहे म्हणून तू असं बोलतीस. देवांसारखा साधू बुवासनी बोल लावतेस. तू गावातल्या लोकांना भडकिवतेस, पर देवाबद्दल असं वंगाळ बोल तोंडातून काढशील ना तर जीभ झडून जाईल तुझी. माई, शांतपणे घ्या.
कोणी काहीही सांगितलं तरी काय करायचं हे लोकांनीच ठरवायचं आहे. आपलं कल्याण करून घेणं हे आपल्याच हातात आहे. माई, तुम्ही अशा लोकांमुळे विचलित होऊ नका. आपण आपलं कार्य करत राहू, त्यांना त्यांचं कार्य करू दे. आम्ही तिकडे निघत आहोत. ज्या कोणाला हे कार्य पटत असेल त्यांनी आमच्या सोबत यावं.